गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. बी ए भाग 2 सत्र क्रमांक 4 जे युनिट आपण सुरू केलं होतं त्या युनिटचं टायटल आहे सिद्धांत कल्पना. त्यालाच आपण अभ्युपगम असं म्हटलेलं आहे. या युनिटमधील प्रास्ताविक स्वरूपामध्ये आपण सिद्धांत कल्पनेची व्याख्या पाहिलेली आहे. सिद्धांत कल्पनेचं स्वरूप आणि सिद्धांत कल्पनेचं महत्त्व ही संकल्पना पाहिल्यानंतर ज्या संकल्पनेला आपण सुरुवात केली होती ती अत्यंत महत्त्वाची संकल्पना या युनिटमधील ते म्हणजे उचित किंवा युक्त सिद्धांत कल्पनेच्या अटी. या अटी आपण का पाहिच्या अगदी सुरुवातीलाच आपण स्पष्ट केलेलं आहे की वैज्ञानिक संशोधन करत असताना किंवा कुठल्याही घटनांचा अंतिम कारणाचा शोध घेत असताना सत्य स्वरूप स्पष्ट करत असताना संशोधकानं वैचारिकतेच्या भूमिकेतून कुठेही भरकटू नये हा याचा मूळ अर्थ. विचाराची दिशा पक्की असावी. जी घटना घडलेली आहे त्या घटनेच्या संदर्भामध्ये अवधान त्या संशोधकानं अवलोकन करायला पाहिजे, पद्धतशीर असं नियोजन करायला पाहिजे आणि घटनेचं स्पष्टीकरण करायला पाहिजे. म्हणून काही अटी या ठिकाणी आपण पाहिलेल्या होत्या आणि काही अटी आपण पाहणार आहोत. ज्या अटींची आपण चर्चा केली त्या अटींमध्ये पहिलीच अट होती की सिद्धांत कल्पना ही स्वतःशी सुसंगत असावी. नकारात्मक भाषेमध्ये आपण ज्यावेळेस या सिद्धांत कल्पनेचं स्वरूप स्पष्ट करतो, या कंडिशनचं स्वरूप स्पष्ट करतो, त्यावेळेस असं आपल्याला म्हणता येतं की सिद्धांत कल्पना ही विसंगत असता कामा नये. याचाच अर्थ ती संदिग्ध असू नये. कॉम्प्लेक्स स्वरूपामध्ये जर आपण अशा प्रकारच्या सिद्धांत कल्पना जर केल्या तर या सिद्धांत कल्पनेतून घटनेचं खरं रूप आपल्यासमोर येणार नाही आणि म्हणून सिद्धांत कल्पना ही संदिग्ध असता कामा नये. दुसरी सिद्धांत कल्पनेची अट आपण जी पाहिली ती म्हणजे सिद्धांत कल्पना ही वास्तविकतेवर आधारलेली असावी. याचं स्पष्टीकरण आपण केलेलं होतं की वस्तुस्थिती महत्त्वाची आहे आणि वस्तुस्थिती महत्त्वाची आहे म्हणूनच त्या वस्तुस्थितीशी अनुसरून आपण ती सिद्धांत कल्पना त्या घटनेशी लागू होईल या स्वरूपामध्ये करायला पाहिजे. याचाच अर्थ ती तथ्याशी संबंधित असायला पाहिजे असंही आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे. तिसरी सिद्धांत कल्पनेची जी अट आपण पाहिली ती अट अशी होती की ज्या गोष्टींची उपपत्ती लावावयाची आहे त्या सर्व गोष्टींना ती सिद्धांत कल्पना लागू पडली पाहिजे. या संदर्भातही आपण चर्चा केलेली होती. मित्रांनो, या 3 सिद्धांत कल्पनेच्या कंडिशन्स पाहिल्यानंतर पुढची चौथी सिद्धांत कल्पनेची कंडिशन्स आज आपण पाहूया की सिद्धांत कल्पना ही करीत असताना ती सिद्धांत कल्पना पूर्व प्रस्थापित ज्ञानाशी एक शब्दप्रयोग आपण या ठिकाणी वाढूयात, सुसंगत असावी. मित्र पहा, जी कंडिशन दिलेली आहे इथं ती कंडिशन अशी आहे की सिद्धांत कल्पना आपण जी कोणती करतो आहोत ती सिद्धांत कल्पना करत असताना पूर्व प्रस्थापित ज्ञानाशी सुसंगत असावी. याचा अर्थ काय? याचा अर्थ असाच आहे की जे संशोधन झालेलं आहे त्या संशोधनातून जे सत्य आपल्या हाती आलेलं आहे परंतु त्या संशोधनामध्ये आणखी आपणाला काही शंका निर्माण होत असेल तर ती शंका घेत असताना दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या मार्गाने आपणाला सिद्धांत कल्पना करण्याचं स्वातंत्र्य आहे. परंतु जे अगोदर सत्य निष्पन्न केलेलं आहे त्या सत्यावरती आपण विश्वास ठेवायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की पहिलं जे काही ज्ञान आहे त्या पहिल्या ज्ञानाला अनुसरूनच आपण पुढचं संशोधन करायला पाहिजे. आता असं संशोधन करत असताना या निसर्गामध्ये आणखी गूढ अशा काही गोष्टी आहेत की त्यांचं आपणाला स्पष्टीकरण आणखीनही करता येत नाही आणि ज्या घटनांचं स्पष्टीकरणच करता येत नाही त्या घटनांच्या संदर्भामध्ये आपण निव्वळ सिद्धांत कल्पनाच करीत बसतो. परंतु अशा प्रकारच्या सिद्धांत कल्पना ज्यावेळेस संशोधक करत असतो त्यावेळेस त्या सिद्धांत कल्पना ज्या आधीच्या ज्ञानाच्या संदर्भामध्ये केलेला आहे
ते ज्ञान आपण विसरता कामा नये. उदाहरणार्थ पहा की चंद्र हा एक ग्रह आहे, आपण मान्य केलेलं आहे. परंतु या आधीची जी सिद्धांत कल्पना जी होती, ती सिद्धांत कल्पना विज्ञान प्रगत झालेलं नव्हतं, तंत्रज्ञानानं तर प्रगती केलेलीच नव्हती. अशा वेळेस मध्ययुगीन कालखंडामध्ये असं म्हटलं जायचं की चंद्र हा एक देव आहे. चंद्र हा एक देव आहे, हा जो समज रूढ झालेला होता. अशिक्षित माणसं आणि ज्या माणसांनी खगोलशास्त्राचा अभ्यासच केलेला नव्हता, त्या माणसांच्या संदर्भात अगदी सुरुवातीचा कालखंड जर आपण पाहिला तर चंद्राला लोक देव समजत होते, सूर्याला देव समजत होते, नद्यांना देव समजत होते, पर्वतांना देव समजत होते. या गोष्टी आपल्याला आज माहिती आहे. परंतु अलीकडच्या काही काळांमध्ये विज्ञानानं प्रगती केली, शिक्षणातून माणूस शहाणा झाला आणि जे काही ज्ञान आधीच्या विचारवंतांनी, संशोधकांनी जे स्पष्ट केलेलं आहे ते आज आपण स्वीकारतो. चंद्र हा देव नाही, तर चंद्र हा एक ग्रह आहे. सूर्य हा देव नाही, तर सूर्य हा एक ग्रह आहे. या स्वरूपाचं आजचं मत सिद्धांत कल्पनेच्या आधारे आपण मान्य करतो आहोत. उष्णतेने धातू प्रसरण पावतात, निरीक्षण त्या ठिकाणी आहे, प्रयोग त्या ठिकाणी आहे आणि प्रत्यक्ष स्वरूपामध्ये आपणाला त्याची अनुभूती येते. या स्वरूपामध्ये जो अनुभव आपण घेतो, तो अनुभव या निसर्गामध्ये असणाऱ्या घटनांचा ज्यावेळेस आपण घेत असतो त्यावेळेस आपल्याला असं म्हणता येतं की जी सिद्धांत कल्पना संशोधकांनी केलेली आहे, ती सिद्धांत कल्पना त्याला छेद देता कामा नये. दुसरी एक गोष्ट असं या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करावीशी वाटते, ती म्हणजे अशी की आत्ताच आपण म्हटलं की चंद्र हा एक ग्रह आहे. पण काहींनी अशी सिद्धांत कल्पना केली की चंद्रावरती जीवसृष्टी असायला पाहिजे, चंद्रावरती जीवसृष्टी असायला पाहिजे. अशा प्रकारची जर सिद्धांत कल्पना केली तर ती सिद्धांत कल्पना आजही आपण डोळ्यासमोर ठेवून त्याच्या संदर्भामध्ये संशोधन करायला पाहिजे. आणि अशा प्रकारचं संशोधन करत असताना ज्यावेळेस आपण असं संशोधन करतो की चंद्रावरती हवा नाही, जर चंद्रावरती हवा नसेल तर त्या ठिकाणी जीवसृष्टी असेल काय? आणि मग आधीची केलेली जी सिद्धांत कल्पना जीवसृष्टी असावी, याच्या संदर्भामध्ये आपण अशा प्रकारची सिद्धांत कल्पना करून ती सिद्धांत कल्पना खोडून काढू शकतो. म्हणजे सिद्धांत कल्पना पूर्व प्रस्थापित ज्ञानाशी सुसंगत असावी असं ज्यावेळेस म्हटलं जातं, त्यावेळेस जर नवीन पुरावे मिळत असतील आणि सिद्धता आपल्याला जर देता येत असेल आणि स्पष्टीकरण जर करता येत असेल तर पूर्वीची सिद्धांत कल्पना आपणाला खोडून काढता येते. या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येतं. पहा एक उदाहरण, टॉलेमीचा जो काही भूकेंद्र सिद्धांत होता की टॉलेमी नावाच्या शास्त्रज्ञानं असं सांगितलं होतं की पृथ्वी ही केंद्रीभूत आहे, ही स्थिर आहे आणि सर्व ग्रहभूत त्याच्याभोवती, पृथ्वी या ग्रहाभोवती फिरतात. हा भूकेंद्र सिद्धांत टॉलेमीचा होता. हे काही दिवस पूर्व प्रस्थापित ज्ञानाशी सुसंगत असावी. आता टॉलेमीनं हा सिद्धांत मांडला, परंतु टॉलेमी नावाच्या या संशोधकानं जो सिद्धांत मांडला तो खरा आहे का? या संदर्भामध्ये सिद्धांत कल्पना ज्यावेळेस केली गेली त्यावेळेस ती सिद्धांत कल्पना करण्याचं स्वातंत्र्य हे कोपर्निकसला होतं, अनेक शास्त्रज्ञांना होतं. आणि म्हणून कोपर्निकसनं जो सिद्धांत मांडला, जी सिद्धांत कल्पना केली, ती सिद्धांत कल्पना अशी की पृथ्वी ही केंद्रस्थानी नसून सूर्य हा स्थिर आहे किंवा सूर्य हा केंद्रस्थानी आहे आणि त्याच्याभोवती सर्व ग्रह फिरतात. या स्वरूपाच्या ज्या काही सिद्धांत कल्पना मांडलेल्या आहेत त्या सिद्धांत कल्पना पूर्व प्रस्थापित ज्ञानाशी सुसंगत असणाऱ्याच मांडलेल्या आहेत. आणि म्हणून टॉलेमीचा भूकेंद्र सिद्धांत आज आपण मान्य करत नाही.
कोपर्निकसचा सूर्यकेंद्र सिद्धांत आज आपण मान्य करतो. न्यूटननं सुद्धा सांगितलं होतं की वस्तू असेल, ऊर्जा असेल किंवा अवकाश असेल, या तीनही गोष्टींचा काहीही संबंध नाही. ही सिद्धांत कल्पना केली. न्यूटननं जी ही सिद्धांत कल्पना केली आणि न्यूटननं जो काय सिद्धांत मांडला, या सिद्धांताच्या संदर्भामध्ये आईन्स्टाईनने एक सिद्धांत मांडला आणि तो सिद्धांत असा की वस्तू असेल, ऊर्जा आणि अवकाश या तीनही गोष्टींचा, या तीनही घटकांचा परस्परांशी संबंध आहे आणि हे सिद्ध करता येतं, हे दाखवता येतं आणि आईन्स्टाईननं मांडलेला सिद्धांत आज आपण मान्य करतो. याचाच अर्थ पूर्वप्रस्थापित ज्ञानाशी सुसंगत असणारी सिद्धांत कल्पना जर आपण केली तर त्याच्यातून पुन्हा नव्यानं पुराव्याच्या आधारे आपणाला जी काही सिद्धांत कल्पना करता येते, त्या सिद्धांत कल्पनेच्या आधारे पहिली सिद्धांत कल्पना कशी खोटी आहे हे आपल्याला सांगता येतं आणि नवीन केली गेलेली सिद्धांत कल्पना त्या घटनेशी, त्या वस्तूशी कशी सुसंगत आहे हेही आपल्याला मांडता येतं. कारण पूर्वीची जी काही सिद्धांत कल्पना केलेली आहे त्या सिद्धांत कल्पनेपासून आपण भरकटू नये, पण खरंच त्याचा आपणाला खरेपणा स्वीकारता येतो का, हे ज्यावेळेस आपण पाहायला जातो त्यावेळेस त्या सिद्धांत कल्पनेच्या संदर्भामध्ये सुसंगत अशा स्वरूपाचं जे पहिलं ज्ञान आहे त्याच्याशी आपण आता नवीन सिद्धांत कल्पनेच्या स्वरूपामध्ये ते ज्ञान निष्पन्न करायला पाहिजे. खऱ्या खोट्याचा हा प्रश्न नंतरचा येतो. कारण आपण बऱ्याचदा आता या सृष्टीच्या खगोलशास्त्राच्या संदर्भामध्ये, भूगर्भशास्त्राच्या संदर्भामध्ये अनेक जी काही शास्त्र आहेत त्या शास्त्रांच्या घटनांच्या संदर्भामध्ये परस्पर संबंध पाहत असताना निरीक्षणाला आपण महत्त्व देतो, प्रयोगाला महत्त्व देतो आणि त्याच्या आधारे आज नेमकं सत्य काय आहे हे आपल्याला कळू लागलेलं आहे. आणि म्हणून आधीचं जे काही सत्य आहे ते सत्य सिद्धांत कल्पनेनंच निष्पन्न केलेलं होतं आणि आता नवीन केलेलं जे काही सत्य आहे ते सुद्धा सिद्धांत कल्पनेनंच आपण निष्पन्न करत असतो. आणि म्हणून सिद्धांत कल्पना ज्या आपण करत असतो त्या सिद्धांत कल्पना करत असताना त्या पूर्वप्रस्थापित ज्ञानाशी सुसंगत असाव्यात असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. पुढची एक सिद्धांत कल्पनेची अट आपण पाहूयात की सिद्धांत कल्पना जी काही आपण करतो ती सिद्धांत कल्पना प्रचितीक्षम असावी. सिद्धांत कल्पना प्रचितीक्षम असावी याचाच अर्थ त्या सिद्धांत कल्पनेचं आपल्याला परीक्षण करता आलं पाहिजे, त्या सिद्धांत कल्पनेचा पडताळा घेता आला पाहिजे. जर आपणाला प्रचिती येत नसेल, जर आपणाला परीक्षण घेता येत नसेल तर ती सिद्धांत कल्पना खोटी आहे असं आपण म्हणायचं. आणि म्हणून वैज्ञानिक संशोधन करत असताना अत्यंत महत्त्वाची ही कंडिशन आहे की आपण करतो, एक विचार आपल्या मनामध्ये येतो, घटनेचं सत्य नेमकं कारण कोणतं असावं. आणि प्रत्येक सिद्धांत कल्पनेचा अर्थ हाच असतो की घटनेचं सत्य कारण शोधणं. सत्य कारण शोधणं हा सिद्धांत कल्पनेचा मूळ गाभा आहे. आणि म्हणून सत्य कारण ज्यावेळेस आपण शोधत असतो त्यावेळेस त्याची प्रचिती म्हणजे त्याचा अनुभूती संशोधकाला आली पाहिजे. जर येत नसेल तर ती सिद्धांत कल्पना खोटी आहे. उदाहरणार्थ पहा, जे काही आपलं मानवी जीवन सुरू आहे ते मानवी जीवन, रोजचं जीवन, जे दैनंदिन जीवन आपलं चालू आहे ते सगळं ईश्वराच्या कृपेनं चालू आहे असं म्हटलं जातं. जिथं आपली बुद्धी थांबते तिथं ईश्वराचं नाव घेतलं जातं. मित्रहो, आपल्यासमोर एक प्रश्न असा पडतो की हे जे जग चाललेलं आहे, जगरहाटी जी आहे, त्याला ईश्वर हे एकमेव कारण आहे का, असा ज्यावेळेस प्रश्न निर्माण केला जातो त्यावेळेस मग प्रचिती जी आहे घ्यायची आहे आपणाला, ती कशानं आपण घेतो तर एकतर विज्ञानामध्ये निरीक्षणानं प्रचिती घेता येते आणि दुसरी बाजू प्रयोगानं प्रचिती घेता येते. निरीक्षण आपण करत असताना प्रत्यक्ष स्वरूपामध्ये किंवा अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण परीक्षण करत असतो त्यावेळेस त्या परीक्षणानं अनुभूतीही आली पाहिजे. जर निरीक्षणानं आणि प्रयोगानं अनुभूती येत नसेल तर ती सिद्धांत कल्पना खोटी म्हणावी.
आणि म्हणून जगरहाटी जी ईश्वराच्या कृपेनं सुरू आहे, ईश्वर ही वस्तू नाही, ईश्वर ही एक संकल्पना आहे, निर्गुण निराकार या स्वरूपाची. विज्ञानामध्ये हे मान्य केलं जात नाही. विज्ञानामध्ये त्याचं अस्तित्व महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळेस ईश्वरासारख्या गोष्टीला, संकल्पनेला आपण अस्तित्व प्राप्त करतो, त्यावेळेस त्या ठिकाणी मर्यादा येतात आणि मग मर्यादित गोष्ट अमर्यादित वस्तूंना निर्माण करू शकत नाही, हा सिद्धांत आहे. आणि म्हणून ईश्वरासारखी जी संकल्पना आहे ती आपल्या अनुभूतीस येत नाही, म्हणून आपण ती मानत नाही आणि म्हणून तिची प्रचिती आपल्याला घेता येत नाही. दुसरी गोष्ट असं, आपला एखादा व्यवसाय असतो, उद्योगधंदा आपण करत असतो, किंवा एखादं आपल्या आयुष्यामध्ये अपयश येतं आणि मग अपयश आलं, उद्योगधंद्यामध्ये माणूस बुडाला, तर असं म्हटलं जातं की माझं नशीबच खोटं आहे. नशीब ही जी गोष्ट आहे ती आपल्याला कुठं दिसते का? कशाला नशीब म्हणायचं? प्रत्यक्ष स्वरूपामध्ये, वर्तमानामध्ये नशीब आपल्या प्रयत्नांच्या वरती असतं, कष्टावरती असतं, विश्वासावरती असतं. आणि जिथं आपल्याला मग काही सांगता येत नाही, अपयश झाकायचं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी नशिबाला आपण दोष देतो. पण नशीब ही जी संकल्पना आहे ती कशी आपण स्पष्ट करणार? स्पष्ट करता येत नाही. आणि म्हणून या स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण काही गोष्टी प्रचितीक्षम या स्वरूपामध्ये मांडतो, त्यावेळेस ती सिद्धांत कल्पना आपल्याला स्वीकारता येत नाही. एखाद्या व्यक्तीला वेड लागला असेल तर आजच्या आधुनिक युगामध्ये आपण असं म्हणू की मानसोपचार तज्ज्ञांच्याकडून त्याच्यावरती उपचार करावेत किंवा त्याला वेळेच्या इस्पितळामध्ये दाखल करावं. पण एखाद्या माणसाला वेड लागलं, ते वेड अमक्या अमक्या ठिकाणी त्याला भूतानं झपटलं, त्यानं प्रवास करत असताना तिथून तो प्रवास करत होता, इतक्या वाजता तो गेला होता आणि मग तिथं अनेकांना भूतं लागलेली आहेत आणि मग तो त्या रस्त्याने गेला होता, तो त्या झाडाखाली थांबला होता. त्यानं त्या झाडाखाली थांबून अमुक अमुक असं वाईट कृत्य किंवा वाईट चिंतलं होतं, म्हणून त्या ठिकाणी भूतानं त्याला झपटलं आणि म्हणून तो असा वागतो आहे. म्हणजे प्रत्येक माणूस जो वेडसर असतो त्याला भूतानं जर झपटलं असं आपण जर म्हटलं तर मानसोपचार तज्ज्ञांची आज आवश्यकता आहे काय? आणि भूत ही जी संकल्पना आहे ती आपल्या निदर्शनास येत नाही, कोणालाच ते दिसत नाही. आपण कल्पना करतो की अमुक अमुक आकाराचं, अमुक अमुक त्याचं रूप आहे, परंतु त्याची प्रत्यक्ष प्रचितीच येत नाही ना. आणि ज्याची प्रचिती येत नाही ते स्वीकारायचं नाही, असं विज्ञानामध्ये गृहीत धरलं जातं. आणि वैज्ञानिक संशोधन करत असताना अशा काही सिद्धांत कल्पना आपण करत असतो, त्या सिद्धांत कल्पना त्या ठिकाणी त्याला थारा द्यायचा नाही. मग ती अंधश्रद्धेतून आलेली असेल, चमत्काराच्या स्वरूपामध्ये असेल, कारण प्रचिती चमत्कारावरती अवलंबून नसते. प्रचिती ही प्रयोगावरती आधारित असते, प्रचिती ही महत्त्वाच्या निरीक्षणावरती आधारित असते आणि प्रचिती ही डोळसवृत्तीवरती आधारित असते. मन आणि बुद्धी समोर आपण काय पाहतो आहोत, घटनेचा अर्थ आपण कोणता लावतो आहोत, घटना आपण अवलोकित केली आहे की नाही, या सगळ्या गोष्टींना त्या ठिकाणी महत्त्व दिलं जातं. आणि मग त्याचा जर अनुभव येत असेल तर मग आपण केली गेलेली सिद्धांत कल्पना ही प्रचितीक्षम आहे असं आपण म्हणतो. याचंच अधिक स्पष्टीकरण आपल्याला पुढच्या संकल्पनेमध्ये करता येईल. ती संकल्पना म्हणजे सिद्धांत कल्पनेची प्रचिती आणि सिद्धता, व्हेरिफिकेशन अँड प्रूफ. इथं आपण तात्पुरत्या स्वरूपामध्ये सिद्धांत कल्पना कशी असायला पाहिजे, तर ती प्रचितीक्षम असायला पाहिजे, परीक्षणक्षम असायला पाहिजे, एवढाच मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा घेऊ. जे अनुभूतीला येत नाही, जे अनुभवाला येत नाही, ते आपण या ठिकाणी मान्य करायचे नाही आणि अशा गोष्टींच्या संदर्भामध्ये सिद्धांत कल्पना कधीही आपण करायची नाही. मग ज्या कल्पना असतात त्या कल्पना असतात, सिद्धांत कल्पना आपण त्या संदर्भात करू शकत नाही. जर उद्या म्हटलं की पृथ्वी हा ग्रह आणि चंद्र हा ग्रह, दोन्ही ग्रह एक होणार आहेत, चंद्रावरती जीवसृष्टी आहे, पृथ्वीवरती जीवसृष्टी आहे आणि चंद्र आणि पृथ्वी या दोघांच्यामध्ये ज्या ग्रहांवरती जीवसृष्टी आहे यांचे व्यवहार 21व्या शतकामध्ये नव्हे 2150च्या शतकामध्ये नव्हे 2125च्या शतकामध्ये सुरू होतील. आणि जे श्रीमंत माणसं या पृथ्वीवरती आहेत, आणि मग आपण अमेरिका, इंग्लंड,
रशिया, जी महासत्ता होण्यामध्ये जी राष्ट्र आहेत ती राष्ट्र चंद्रावरती जातील, पृथ्वीवरती व्यवहार करतील, या स्वरूपाच्या ज्या काही कपोलकल्पित की ज्याला आधार नसणाऱ्या ज्या सिद्धांत कल्पना आपण करतो त्या सिद्धांत कल्पना त्यांना काही अर्थ नसतो. जे घडणार आहे त्याची अनुभूती आली तर आपण ती सिद्धांत कल्पना खरी मानायची. आणि म्हणून सिद्धांत कल्पना खरी आहे की खोटी आहे हे जर आपल्याला स्वीकारायचं असेल तर त्याच्या आधी प्रचिती यावी लागते. आणि म्हणून सिद्धांत कल्पना ही प्रचितीक्षम असावी असं आपण या ठिकाणी म्हणूयात. मित्र, आत्तापर्यंत 5 सिद्धांत कल्पनेच्या अटी आपण पाहिलेल्या आहेत. आणखी 2 अटी राहिलेल्या आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये या 2 अटी पुरेशा झाल्या. उरलेल्या 2 अटी आहेत ते उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहून ही संकल्पना आपण पूर्ण करूयात. तत्पूर्वी ज्या 5 अटी पाहिलेल्या आहेत त्याचं रिपिटेशन मी करतो. पहिली अट, सिद्धांत कल्पना स्वतःशी सुसंगत असावी, म्हणजेच ती विसंगत असता कामा नये, संदिग्ध असता कामा नये. दुसरी अट आपण पाहिली, सिद्धांत कल्पना ही वास्तविकतेवर किंवा तथ्याशी संबंधित असावी. तिसरी अट क्रमांक 3, ज्या गोष्टींची उपपत्ती लावायची आहे त्या गोष्टींशी ती सिद्धांत कल्पना लागू पडली पाहिजे. अट क्रमांक 4, सिद्धांत कल्पना ही पूर्वप्रस्थापित ज्ञानाशी सुसंगत असावी. आणि नुकतीच जी सिद्धांत कल्पनेची अट आपण पाहिली ती म्हणजे सिद्धांत कल्पना ही प्रचितीक्षम किंवा परीक्षणक्षम असावी. या 5 सिद्धांत कल्पनेच्या अटी आणखी आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये 2 पाहून संकल्पना पूर्ण करणार आहोत. आज इथंच थांबूयात. धन्यवाद.